नमस्कार. केस उडल्यात काम करत होतो. इथे खड्डे सकाळी दाखवलं मी तुम्हाला, हे सगळे मुजवलेले आहेत आणि बऱ्याचशा गाड्या चांगल्या सहजगत्या आता पास होत्यात. हरकत नाही, 2 खड्डे आपण म्हणले त्याप्रमाणे केलेले. आणि काल मी माननीय मुख्याधिकारी तहसीलदार साहेब, नंतर BDO साहेब, नगराध्यक्ष यांच्या वतीनं काल मी म्हणलं होतं बाबा असं हे खड्डे कोणाच्या हद्दीत आहेत, काय आहेत, भांडण्यापेक्षा आपण करून घ्या. ते माझ्या हद्दीत नव्हते हो साहेब. माझं पूर्ण हे धरती मी राहतो, ही धरती माझी आहे, मला जन्म दिला आहे, त्यामुळे मला हे काम करणं गरजेचं आहे. आणि सह्याद्री डिझास्टर मॅनेजमेंटमधून एखाद्याचा प्राण वाचल या दृष्टीने केलं. आणि सगळं म्हणजे तुम्हाला मी म्हणजे हसू एवढ्यासाठी आलं की बाबा तुम्ही 5 अधिकाऱ्यांनी काही करू शकला नाही, एक शोकांकित आहे. आणि दुर्दैव सांगतो साहेब, ऐका, दुर्दैव ते जे खड्डा दिसतो ना माझ्या खड्डा मागचा, त्यात एक ना वॉटर साईडचे एक कपल होतं, मोटरसायकलवर आले होते हो. आणि त्या खड्ड्यात आहे ना, ह्या माझ्या खड्ड्यात मी आणि माझा मुलगा दोघंही पडलेले. आणि ते कपल पडलं. 3 वर्षाचं बाळ असेल हो, 3 वर्षाचं बाळ, तीन वर्षाचं बाळ. आणि गाडी एकीकडं, तो एकीकडं, आणि तो पतिदेव दुसरीकडं. मी योगायोगाने संध्याकाळी 6:30 वाजता घरी जाताना बघितलं हो. हॉस्पिटलला नेलं, लागलं होतं, बाईला खरचटलेलं, त्यानंतर दादाला खरचटलेलं, ताई म्हणजे मातीनं भरलेल्या होत्या. आणि हा आजचा खड्डा नाही हो, वर्षानुवर्ष असणारा खड्डा आहे. आणि हा मुजवायची सुद्धा दानत कोणाची झाली नाही, ही शोकांकित आहे. आणि आपण उद्या त्याच हाताने उद्या सलामी देणार आहे. हे वाटतं का आपण देशासाठी काय केलं आणि देशासाठी काय करतो? असो, हे तुम्ही फक्त भांडत बसा, हा माझा रस्ता, तुझा रस्ता, माझ्याकडनं जेवढं करता येईल मी तेवढं केलं. आता गाड्या बघा अशा सेफमध्ये जातात. पण एक लक्षात ठेवा, दुर्दैव असं होऊ नये, कोणाचा अपघात होऊ नये. विचार करा हो साहेब, विचार करा. आणि जनतेने विचार करा, ह्याच खड्ड्यात किती जणांचे प्राण गेले आहेत. आणि ह्याच खड्ड्यात वाचवणारा मात्र कोण आला नसेल. मी योगायोगाने आलो त्यावेळेला. आणि दुर्दैव कुणावर असं येऊ नये, अशी वाचवायची प्रसंग आमच्यावर येऊ नयेत, हीच विनंती करतो. आणि ह्याच घटनेमध्ये एखाद्या आपल्याच घरचं कोण असतं तर आपण काय केलं असतं? हसण्यासारखं नाही हो मित्रो. आपण खड्डे आज मुजवलेले आहेत. आणि हे खड्डे मुजवून आजच्या या देशाला माझी ध्वज फडकून आलेलो आहे. परत एकदा सलामी देतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद.